श्री गुरुदेव दत्त. तर आज मंगळवार आहे. काल सोमवार होता आणि मला एक स्वप्न पडलं आहे. ते नेमकं काय आहे, कोण आहे आणि कुठं वाट दाखवलेली आहे ते मला कळत नाही आहे. त्याचा अर्थच मला कन्फ्यूज होत आहे. जर तुम्हा कुणाला त्या स्वप्नाचा अर्थ परफेक्ट आणि असंच आहे असं कळत असेल तर प्लीज मला सांगा. कारण ते स्वप्न ऐकल्यानंतर तुम्हालाही कळेल की मी शेअर करण्याचं कारण काय आहे आणि मी का केलं आहे ते कळेलच. कारण मला त्याचा अर्थ कळालेला नाही, म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं आहे. तर मी माझं स्वप्न काल पडलेलं सांगते. तर स्वप्न असं होतं. तर अगोदर मला त्या गावाचं बोर्ड म्हणजे मला दिसलं नाही नीट. असं कागल असं काहीतरी होतं. तेवढंच थोडंफार मला दिसत होतं. नेमकं मला परफेक्ट काही दिसलं नाही आणि त्याच्यानंतर मला पूर्ण अंधार होता. तर आम्ही चालत जातोय. माझी बहीण पण माझ्यासोबत होती. तर आम्ही पूर्ण असं पूर्ण कुठला वाट होतं मला माहीत नाही, पण ते असं डोंगरामध्ये जाताना तेवढंच दिसलं. पुढं मला पूर्ण अंधारच होतं. मी जात होते तसंच. तर आजूबाजूला सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. असं म्हणजे असुरी शक्त्या असल्यासारखं, भूत म्हणजे असं खूप म्हणजे भीतीचं वातावरण. पुढं गेलं की काय धोका आहे की काय असं मला वाटत होतं. तर पुढं ते मार्गच म्हणजे पूर्ण अंधार होता. तर मागं जायला पण येत नव्हतं. तर पुढचा मार्गच म्हणजे जात होते मी तसंच. तर काही परीक्षा पास होऊन तिथं पुढच्या मार्गाला जायला पाहिजे होतं मला, की इथं पूर्ण असं पुढचा एक मार्ग होता तिथं शेवटला पूर्ण सरडा, साप वगैरे खूप असं हे होते. तिथपर्यंतचा प्रवास पार करायचं होतं मला, परीक्षा द्यायची होती. तर मी पूर्ण घाबरलेले. ते जे साप आणि सरडा दिसत होते सगळीकडे पूर्ण ते भरलेलं दिसत होतं. तिथं जाऊपर्यंत मला सगळ्या परीक्षा पास होऊन जायच्या होत्या. तर मी एक पाऊल टाकत पूर्ण ते सगळं पास होत गेले त्या भीतीच्या वातावरणामधून. जेव्हा ते साप आणि सरडा ते ते विषारी सगळे तिथं होते, तेव्हा तिथं जाण्यासाठी एक मला पाऊल टाकायचं होतं, ते पण खडतर होता. तर मी डोळे बंद करून त्याच्यामध्ये उडी मारले आणि तिथं पोचले. तर आजूबाजूला सगळीकडं सरडा, साप वर खूप होते. तर मी खूप घाबरले. तर मी लगेच हात जोडले आणि ओम नमः शिवाय जप करू लागले. पूर्ण अंधार होता. तिथं काहीच दिसत नव्हतं. फक्त ते साप आणि सरडा पूर्ण भरलेलं होतं. ते मी एकदम तिथं गेल्यानंतर ते हालचाल झालं त्यांची. तर ते हालचाल करू लागले. तर तेच मला दिसत होते आणि मी लगेच ओम नमः शिवाय हे जप करू लागले हात जोडून. तर ते कुठं म्हणजे गायब झाले माहिती नाही. पण त्या एवढ्या अंधारात मला एकदमच प्रकाश पडला, असं उजेड पडलं, की तिथं दिवा लागलेलं होतं. असं देव्हाऱ्यासारखं होतं. तर तिथं दिवा लागलेलं होतं. ते मला एकदम दिसू लागलं. तर त्यात तेल नव्हतं. तर दुसरा दिवा होता त्याच्यातून तेल मी त्या दिवात घालून ते ते मी म्हणजे दिवा लावले. तर माझ्या पायात मला चप्पल दिसले. तर इथं देव आहे म्हणून मी चप्पल बाजूला सरकवले आणि एकदम मी बसून म्हणजे परत मी ओम नमः शिवाय म्हणलं. तर एकदम एक आजोबा प्रत्यक्ष झाले. त्यांची वेशभूषा धोती घातलेलं होतं, धोतर घातले होते आणि फेटा घातले होते आणि त्याचं ते कुर्तासारखं होतं, शर्टसारखं. एकदम ते प्रत्यक्ष झाले माझ्यासमोर आणि मी त्यांना बघितले आणि ते मला सांगू लागले, "तसंच तू चालू ठेव, कंटिन्यू कर," असं म्हणले. तर मी म्हणले, की मला ते एकदम म्हणजे माझ्यातलं काहीतरी त्रास व्हायला लागलं. मग मी म्हणले, "मला खूप त्रास व्हायला, मी इथंच बसून काही करू शकत नाही. मला खूप त्रास व्हायला, मी कंटिन्यू करू शकत नाही." म्हणजे ते देवाचा गाभाराच होता, तिथं देवच होते. म्हणून मला त्रास झाला की काय ते माहीत नाही. पण मी असं म्हणले, की "मला खूप त्रास व्हायला लागलाय," असं मी म्हणले. "मी इथं खूप वेळ बसू शकत नाही," असं मी म्हणले त्यांना. मग त्यांनी काय केलं, की मला भंडारा लावले. पूर्ण अंगाला माझ्या भंडारा लावले आणि ते मला वेगळंच वाटलं. असं का लावले असं म्हणजे मला वाटलं. तर मला एक त्यांनी चिन्ह दाखवलं असं. ते ते मी तुम्हाला दाखवते. मग मी ते चिन्ह बघून मी समजून घेतली, की हां, असं आहे का हे? असं मी समजून घेतलं. तर मी त्यांना काय सांगितले, की
माझी बहीण आहे बाहेर, तिला मी घेऊन येते असं सांगितलं. तर मी बाहेर आले आणि असं पायऱ्या उतरत होते आणि पुढं एक एक असं पूर्ण भुतासारखंच ती म्हणजे तिचं शरीर मला दिसत नव्हतं, पण फक्त असं काहीतरी बसल्यासारखं मला वाटलं आणि मी असं समोर गेले, मी बघितले नव्हते. असं एकदम समोर गेले, तर ते एकदम हसू लागलं आणि मी एकदम माझ्या बहिणीला हाक मारले. तिला मी ये म्हणले आणि मी तसंच पुढं जात होते, तर ते म्हणजे बसलेलं जे होतं ते हसू लागलं आणि एकदम मी मागं सरकले, घाबरले आणि तसंच मी वर आले. तर मी त्यांना सांगितले, की मला असं ते भुतासारखं दिसत होतं, हसत होतं. म्हणून मी माझ्या अंगावर काटे आलेले सुद्धा मी त्यांना दाखवलं, बघा माझ्या अंगावर काटे आले आहेत म्हणून. तर त्यांनी बघितले, त्यांनी मला सांगितले, की "तू आत्ता आलेस पौर्णिमेला माझ्याकडे ये" असं सांगितले. "पौर्णिमेला तू माझ्याकडे ये" असं सांगितले. तर मी हो बोलले. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला परत. तो प्रश्न काय विचारले बघा आणि त्यांनी उत्तर काय दिलं हे ऐका. तर मी त्यांना विचारलं, की "आता इथं येऊपर्यंत एवढ्या मला परीक्षा द्याव्या लागल्या, तर परत येताना मला एवढं सगळं परीक्षा करूनच तुमच्यापर्यंत यावं लागणार का?" असं मी विचारले. हे जे आत्तापर्यंत मी मार्ग ओलांडत म्हणजे ते मार्ग पार करत मी इथपर्यंत आले, ते सगळं पुन्हा मला खडतर करावं लागेल का? परत ते सगळं ओलांडून यावं लागेल का? असं मी प्रश्न विचारलं. तर त्यांनी काय सांगितले, तर "नाही, तसं नाही. आता तू आलेस, तू माझी भक्त आहेस." असं म्हणले. "परत तुला येताना एवढं सगळं मार्ग तुला पार करावा लागणार नाही. तू सहज येऊ शकतेस. तुला काही त्रास होणार नाही." असं त्यांनी म्हणले. विचार करा, ते असं म्हणले, "तू आता माझी माझी तू भक्त आहेस, तर आता तू एवढं सगळं पार करून आलेली आहेस. तुला परत हे सगळं पार करून यावं लागणार नाही. तू सहज येऊ शकतेस." असं म्हणले. तर मी हो बोलले. त्याच्यावर माझं स्वप्न संपलं. तर मला ते कळत नाहीये, की पौर्णिमेला कुठं मला यायला सांगितले आणि ते आजोबा कोण होते, ते मला कळत नाहीये. तर ते देवच होते, पण कुठं यायला सांगितले मला नेमकं कळत नाहीये. जर हे स्वप्न तुम्हाला कळलं असेल, काही याचा अर्थ कळला असेल, तर ते देव कोण, कुठं बोलवले असतील, हे तुम्हाला कळलं असेल तर नक्की मला सांगा. मी माझ्या आईला पण सकाळी सांगितलं, की असं मला स्वप्न पडलं आहे. तर तिला पण थोडं